आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे शस्त्र परवाना प्रकरणातील सुशील हगवणेला आता जामीन मंजूर, तर शशांक हगवणे, निलेश चव्हाण वारजे पोलिसांच्या ताब्यात। पुण्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। उद्यापासून 4 दिवस शहर परिसरामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज। पिंपरी शहरातील पाणी पुरवठा उद्या बंद राहणार। विद्युत कामांसह इतर काही कामांसाठी पालिका आणि एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीची कामे होणार। पुण्यात मंगळवारी 32 कोरोना रुग्णांची नोंद। राज्यामध्ये जानेवारीपासून एकूण 1593 रुग्ण आढळले। सध्या राज्यामध्ये 615 इतके सक्रिय कोरोना रुग्ण। पुण्यात महिला विशेष बस सेवांमध्ये वाढ। गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पीएमपी प्रशासनाचा हा निर्णय। पिंपरी चिंचवड महापालिका 550 कोटींचं कर्ज घेणार। मोशी इथल्या रुग्णालय आणि पुणे महापालिका मुंबई महामार्गावरील सेवा रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी कर्ज घेतलं जाणार। राज्यामध्ये लागू झालेल्या नव्या इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार एसटीच्या आणखी 196 स्थानकांवर चार्जिंग सुविधा, तर 118 बस स्थानकांवरील चार्जिंग सुविधा सुरू करण्याचं काम प्रगतीपथावर। पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबत भोंगे सुद्धा लावले। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सीसीटीव्ही आणि भोंगे लावले। भोंग्यांच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीमध्ये सूचना केल्या जाणार। आयटीआयच्या 53 संस्था आदर्श होणार। जागतिक बँकेकडून आयटीआयला 1325 कोटी रुपये मिळणार। आदर्श आयटीआय म्हणून विकसित करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येणार।